रयत शिक्षण संस्थेचे SHGM कॉलेज कोपरगाव. मी प्राध्यापक डॉक्टर सुरेश काळे. विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रकरण क्रमांक 11 बदलता भारत या बदलता भारत प्रकरणामध्ये आपण जागतिकीकरणाची जी संकल्पना आहे ती या ठिकाणी समजून घेत असताना जागतिक व्यापार संघटनेपासून तर विविध क्षेत्रात कसे बदल झाले हा मुद्दा आपण घेतलेला आहे, याची चर्चा आपण या ठिकाणी करत आहोत. कालच्या तासाला आपण यामध्ये ग्रामीण भागाच्या विकासाच्या योजना याबद्दल आपण चर्चा केली. ग्रामीण भागामधील प्रधानमंत्री रोजगार योजना आहे, सुवर्ण जयंती ग्रामीण स्वयंरोजगार योजना आहे, जवाहर ग्राम समृद्धी योजना आहे, संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना आहे, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी, कृषी व पशुधन आणि प्रधानमंत्री ग्राम सडक योजना. या विविध योजना ज्या ग्रामीण भागासाठी सरकारने राबविल्या त्याची चर्चा आपण काल केली आहे. आता त्याची दुसरी बाजू म्हणजे नागरी विकासाच्या योजना. आता हे ग्रामीण भागाच्या विकासाच्या योजना आपण या ठिकाणी पाहिल्या, त्याचवेळी समतोल साधण्यासाठी नागरी विकासाच्या कोणत्या योजना होत्या, म्हणजे शहरी भागांसाठीही शासनाने कोणकोणत्या योजना राबवल्या हे आपल्याला या दुसऱ्या मुद्द्यामध्ये पाहायचं आहे. तर नागरी विकासाच्या योजनांमध्ये सर्वप्रथम आपण पाहणार आहोत जवाहरलाल नेहरू नागरी राष्ट्रीय पुनरुत्थान मिशन. आता ही योजना खास शहरांसाठी शासनाने राबवलेली आहे. म्हणजे ही योजना अशी आहे की ही शहरांचा चेहरा मोहरा बदलू शकते किंवा चेहरा मोहरा बदलणारी अशी ही जी योजना आहे ही शासनाने 2005 मध्ये सुरू केली. तर काय आहे या योजनेमध्ये, तर या योजनेतून देशातील प्रमुख रस्ते, सार्वजनिक वाहतूक, पाणी पुरवठा, सांडपाणी, मलनिस्सारण व्यवस्था, गरीब वस्ती विकास सुधारणा इत्यादी कार्यक्रमाला चालना देणे. थोडक्यात या जवाहरलाल नेहरू नागरी राष्ट्रीय पुनरुत्थान योजनेमधून किंवा या मिशनमधून शहरामधल्या ज्या प्रमुख समस्या आहे त्या प्रमुख प्रश्नांना या योजनेने हात घातलेला आहे. त्याच्यामध्ये रस्ते आहे, सार्वजनिक वाहतूक आहे, पाणी पुरवठा आहे, सांडपाणी आहे, मलनिस्सारण व्यवस्था आहे आणि झोपडपट्टी म्हणजे गरीब वस्ती विकास. तर अशा या सगळ्या प्रश्नांना चालना देण्याचं काम, यामध्ये सुधारणा करण्याचं काम या योजनेअंतर्गत शासनाने केलेलं आहे. त्यानंतर दुसरी योजना आहे सुवर्ण चतुष्कोन योजना. सुवर्ण चतुष्कोन योजना 1998 मध्ये केंद्र सरकारने दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता या 4 शहरांना जोडणाऱ्या महामार्गाच्या योजनेची घोषणा केली. 4 म्हणजे त्याच्यामुळे त्याला नाव दिलं चतुष्कोन. दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता. तर ही मोठी शहरं आहे आपल्या देशामधली सगळ्यात. मग ही मोठी शहरं जोडली जावीत म्हणून अशा प्रकारचा महामार्ग तयार करण्याची योजना सरकारने 1998 मध्ये सुरू केली. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून ही योजना राबवण्याचे ठरले. देशाच्या 4ही भागांना जोडणारे 2 महामार्ग विकसित करणे, देशातील महत्त्वाच्या बंदरांपर्यंत जलद वाहतुकीच्या सोयी करणे इत्यादी कामांना
वरील योजनेत समावेश करण्यात आला होता. जानेवारी 2008 पर्यंत एकूण 7,300 किलोमीटर लांबीच्या महामार्गाचे जवळपास 1/4 काम पूर्ण होऊन या योजनेने गती घेतलेली आहे. म्हणजे बऱ्यापैकी भारत या योजनेने जोडला जाऊ शकतो. कारण दळणवळणाच्या दृष्टीने जर विचार केला तर ही मोठी शहरं जी आहे ती मोठी शहरं जर जोडली तर देशाच्या विकासाला, एकूणच अर्थकारणाला मोठ्या प्रमाणात गती येऊ शकते. यासाठी सरकारने ही सुवर्ण चतुष्कोन योजना अंमलात आणलेली. त्यानंतर मेट्रो रेल्वे. आता मेट्रो रेल्वेचा प्रकल्प सध्या आपण पाहतोय दिल्लीसारख्या ठिकाणी, तर मेट्रोमुळं प्रचंड बदल झालेला आपल्याला दिसतो. वाहतुकीला, दळणवळणाला प्रचंड गती आलेली आहे. विशेषतः 2002 मध्ये दिल्ली शहरात मेट्रो रेल्वे सुरू झालेली आहे. जमिनीवर आणि जमिनीच्या खाली धावणाऱ्या मेट्रोमुळे भारतातील महानगरांच्या वाहतूक व्यवस्थेत बदल घडून येत आहे. मेट्रोमुळे वाहतूक जलद झालेली आहे. तर अशा प्रकारच्या या ज्या योजना आहेत, या 3 योजना अशा शहरी भागासाठी राबवलेल्या आपल्याला दिसतात. नागरी विकासाच्या योजना म्हणून आपण त्याची माहिती घेत आहोत. त्यामध्ये पहिली आहे जवाहरलाल नेहरू नागरी राष्ट्रीय पुनरुत्थान मिशन. या अंतर्गत देशातील रस्ते, वाहतूक, पाणी पुरवठा, सांडपाणी, मलनिस्सारण व्यवस्था, गरीब वस्ती विकास सुधारणा या कार्यक्रमांना चालना देण्यात आली. त्यानंतर दुसरी योजना आहे सुवर्ण चतुष्कोन योजना. 1998 मध्ये केंद्र सरकारने दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता या 4 शहरांना जोडणाऱ्या महामार्गाच्या या योजनेची घोषणा केली. हे 4ही शहरं मोठी नगर आहेत आणि त्यातील महामार्ग जर विकसित झाले तर एकूणच देशाच्या विकासाला, अर्थकारणाला गती मिळेल. या दृष्टिकोनातून सुवर्ण चतुष्कोन योजना सुरू केली. आणि त्यानंतर मेट्रो रेल्वे 2002 मध्ये दिल्ली शहरात सुरू झाली. त्यामुळं वाहतूक व्यवस्थेत बदल घडून आले, वाहतूक जलद झालेली आपल्याला दिसून येते. आता त्यानंतर आपल्याला या संपर्क साधनांच्या माध्यमात या क्षेत्रामध्ये झालेले बदल या ठिकाणी अभ्यासायचे. हा तिसरा मुद्दा आहे संपर्क साधने. तर या संपर्क साधने या मुद्द्यामध्ये सर्वप्रथम टपाल खाते. आता ही टपाल खात्याची जी व्यवस्था आहे, ही व्यवस्था आपल्याला माहिती आहे की ही इंग्रजांनी आपल्या देशामध्ये सुरू केलेली. इंग्रजांचं राज्य आपल्या देशावर होतं त्यावेळेस त्यांनी टपाल खातं आपल्या देशात, भारतात सुरू केलं. इसवी सन 1766 मध्ये इंग्रजांनी भारतात टपाल खाते सुरू केले. त्याला आता 2.5 शतके म्हणजे 250 वर्ष उलटून गेलेली आहेत. एकेकाळी फक्त पत्रांची देवाणघेवाण करणाऱ्या पोस्टाने 21व्या शतकामध्ये मात्र कात टाकलेले, म्हणजे आता प्रचंड प्रगती केलेली. पोस्टाने आर्थिक क्षेत्रात सुद्धा आता पदार्पण केलेले आहे. पोस्टाच्या वतीने बचत खाते, मुदत ठेवी, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी ज्याला आपण PPF असं म्हणतो, किसान विकास पत्र, सुकन्या समृद्धी खाते इत्यादी योजना राबवल्या जात आहेत. यासाठी ऑगस्ट 2018 पर्यंत 23,557 पोस्ट ऑफिसेसचे रूपांतर कोर बँकिंग सोल्युशन मध्ये करण्यात आलेले आहे. ऑटोमेटेड टेलर मशीन म्हणजे ATM सुरू करण्यात आलेले आहे. युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाची म्युच्युअल फंड संबंधित उत्पादने ग्राहकांसाठी पोस्ट ऑफिसमधून उपलब्ध करून देण्यात आली आहे.
परदेशातून भारतात एखाद्या व्यक्तीला पैसे पाठवण्याच्या यंत्रणेत पोस्ट खाते महत्त्वाची भूमिका बजावत असलेलं आपल्याला दिसून येतं. याशिवाय नॅशनल पेन्शन स्कीम, प्रधानमंत्री विमा सुरक्षा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, अटल पेन्शन योजना, भारतीय पोस्ट पेमेंट्स बँक इत्यादी ही सुविधा आपल्याला पोस्टातून मिळतात. ही पोस्ट खात्याने, ज्याला आपण म्हणतो कात टाकली, म्हणजे पूर्वीसारखं फक्त पत्र पाठवणे आणि पत्र येणे या दोन प्रक्रिया न राहता आता बँकेच्या सारखं फार मोठं काम, म्हणजे आर्थिक क्षेत्रातही मोठं काम पोस्टाने आज चालवलेलं आपल्याला दिसून येतं. याशिवाय स्पीड पोस्ट, अतिशय जलद सेवा पोस्टची, त्याला स्पीड पोस्ट असं म्हटलेलं आहे. या सेवेने पोस्टाचा चेहरा मोहरा बदलला आहे. 1986 मध्ये सुरू झालेल्या या सेवेने सध्या दर महिन्याला सुमारे 3 कोटीपेक्षा अधिक पत्रे किंवा पार्सल पाठवली जातात. स्पीड पोस्ट अंतर्गत पत्र पाठवल्यास पत्र पाठवणाऱ्या व्यक्तीच्या मोबाईलवर पत्र पोहोचवल्याचा SMS येतो. त्यामुळं पोस्टाची सेवा अत्यंत विश्वसनीय आणि गतिमान झालेली आहे. याच्या जोडीला पासपोर्ट सुविधा उपलब्धी, व्यावसायिक पार्सल, कॅश ऑन डिलिव्हरी, लॉजिस्टिक पोस्ट, हवाई माल वाहतूक याही क्षेत्रात पोस्टाने गती घेतली आहे. पूर्वी मोठ्या प्रमाणावर वस्तू, पत्रे, छापील मजकूर पाठवताना पत्र घडी घालून पाकिटात टाकणे, पाकिट चिटकवणे, पत्ता चिटकवणे इत्यादी कामे करावी लागत असत. आता पोस्ट खाते या सर्व गोष्टी स्वतःच जादा शुल्क आकारून करू लागले आहे. यामुळे पोस्टाचा व्यवसाय वाढला आहे. 1,55,000 पोस्ट ऑफिसेसच्या माध्यमातून विविध प्रकारची बिले, राख्या, दिवाळीची शुभेच्छा पत्रे इत्यादी सुविधा पुरवल्या जात आहे. ऋषिकेश व गंगोत्री येथून गंगाजल उपलब्ध करून देण्यात येत आहे. ते ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचं काम सुद्धा पोस्ट ऑफिस करत आहे. म्हणजे पोस्टाने गंगाजलाची व्यवस्था होऊ लागली आहे. 2016 पासून ही व्यवस्था सुरू झाली आहे. याच्या जोडीला स्वतःचे छायाचित्र वापरून स्टॅम्प तयार करणे, नवीन तिकिटे विक्रीसाठी उपलब्ध करून देणे, तिकिटे संग्राहकांसाठी विशेष योजना राबवणे, यासाठी 80 पोस्ट ऑफिसमधून पोस्ट शॉप योजना सुरू करण्यात आलेली आहे. त्याशिवाय आपण याच्याबद्दल माहिती मिळवू शकतो. पोस्ट ऑफिस प्रमुखांची मुलाखत घेऊन माहिती मिळवता येते. सार्वभौम सुवर्ण रोखे, इलेक्ट्रॉनिक इंडियन पोस्टल ऑर्डर, ई डाकघर, ई डाक, ई पेमेंट पोर्टल, मोबाईल ॲप इत्यादी सेवांची माहिती आपल्याला पोस्टातून जाणून घेता येऊ शकते. याशिवाय रफी अहमद किडवाई नॅशनल पोर्टल अकॅडमी गाझियाबाद या पोस्टा संदर्भातील संस्थेची माहिती आपण आंतरजाल म्हणजे इंटरनेटच्या माध्यमातून जाणून घेऊ शकतो. तर या ठिकाणी टपाल तिकीट संग्राहकांकडे टपाल खाती लक्ष देते. टपाल तिकिटे गोळा करणे हा आंतरराष्ट्रीय पातळीवरील मोठा छंद आहे. संग्राहकांसाठी कमी संख्येत उत्कृष्ट कलात्मक दृष्टीचे तिकिटे छापली जातात. एप्रिल 2017 ते मार्च 2018 या वर्षात पोस्ट विभागाने विविध विषयांशी संबंधित 50 तिकिटे छापली आहेत. यामध्ये मेघालयातील गुंफा, दुर्मिळ पक्षी, रामायण, महाभारत, भारतीय खाद्यपदार्थ, घरटी, कलात्मक विहिरी, उदाहरणार्थ गुजरातमधील राणी की बाव, त्यानंतर हातपंखे, सूर्यमाला, भारतातील शिरोभूषण, उदाहरणार्थ पगडी,
गांधी टोपी, त्यानंतर चंपारण्य सत्याग्रहाची शताब्दी इत्यादी विषयांचा समावेश यामध्ये केलेला आहे. वेगवेगळ्या 40 देशांमध्ये भारतीय दूतावासाच्या माध्यमातून रामायणासंदर्भातील तिकिटे प्रकाशित करण्यात आली. तर अशा पद्धतीने पोस्टाचं काम आज अत्यंत प्रगतीपथावर चाललेलं आपल्याला दिसून येतं. तर या ठिकाणी या क्षेत्रामध्ये जे विविध क्षेत्रात बदल झाले त्यामधील नागरी भागातील क्षेत्र आणि या ठिकाणच्या ग्रामीण भागातील क्षेत्र या योजना पाहत असताना आपण या ठिकाणच्या वाहतुकीचा आणि त्यानंतर संपर्क साधनांचा, विशेषतः टपाल खाते, या टपाल खात्याची जी भूमिका आहे त्या सर्वांची माहिती आपण या ठिकाणी घेतलेली आहे. त्यानंतर बदलत्या क्षेत्रामध्ये अर्थक्षेत्र, त्या अर्थक्षेत्राच्या संदर्भामध्ये आपल्याला या ठिकाणी चर्चा करायची आहे. या क्षेत्रामध्ये अभूतपूर्व घडामोडी घडून आलेल्या आहे. येथे एक उदाहरणासाठी अभ्यासासाठी घेतलेले आहे स्वतंत्र निर्गुंतवणूक मंत्रालय. हा मुद्दा आपण या अभ्यासासाठी स्वतंत्रपणे घेतला आहे. उदारीकरणाच्या धोरणातून सार्वजनिक क्षेत्रातून शासनाची गुंतवणूक काढून घेण्याच्या भूमिकेतून भारत सरकारने हे मंत्रालय स्थापन केलेले आहे. खाण उद्योग, तेल संशोधन व शुद्धीकरण, रस्ते, बंदरे, दूरसंचार क्षेत्र, ऊर्जा क्षेत्र यातील गुंतवणूक हळूहळू कमी करण्याकडे सरकारने लक्ष दिले. सन 2002 मध्ये विमान वाहतूक, तेल क्षेत्र, दूरसंचार या क्षेत्रात परकीय गुंतवणुकीस सरकारने परवानगी दिलेली आहे. खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण, ज्याला खाउजा असं म्हटलेलं आहे, या नव्या धोरणांमुळे आत्मविश्वास वाढलेल्या भारतीय कंपन्यांनी 2005 मध्ये पोलाद, औषध निर्मिती, चहा आणि मोटार उद्योगातील काही परदेशी कंपन्या विकत घेतल्या आणि जागतिक व्यापारात स्वतःचे स्थान दृढ केलेले आहे, निश्चित केलेले. सन 2016 मध्ये या मंत्रालयाचे नाव डिपार्टमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट अँड पब्लिक ॲसेट मॅनेजमेंट म्हणजे DIPM असे करण्यात आले. त्यानंतर ब्रिक्स आहे. ब्रिक्स संघटना स्थापन केलेली आहे 2006 मध्ये. ब्राझील, रशिया, भारत, चीन, साऊथ आफ्रिका या राष्ट्रांच्या पुढाकाराने ही ब्रिक्स संघटना स्थापन झाली. या देशांच्या नावातील आद्याक्षरे घेऊन ब्रिक्स हे नाव तयार झालेले. ब्राझील, रशिया, इंडिया, चीन आणि साऊथ आफ्रिका, BRICS, ब्रिक्स हे नाव या संघटनेला देण्यात आलं आहे, कारण त्या सर्व राष्ट्रांची ती संघटना. या राष्ट्रामधील व्यापार वाढवणे या उद्देशाने ब्रिक्सची स्थापना झालेली आहे. 2019 मध्ये ब्रिक्स राष्ट्रांची 11वी परिषद ब्राझील येथे झाली. या परिषदेचा मध्यवर्ती विषय होता इकॉनॉमिक ग्रोथ फॉर ॲन इनोव्हेटिव्ह फ्युचर. या विषयावर ही परिषद पार पडली. या परिषदेमध्ये वैज्ञानिक सहकार्य, तंत्रज्ञान व नवोन्मेष, डिजिटल अर्थव्यवस्था, बहुराष्ट्रीय गुन्हेगारी, आर्थिक गैरव्यवहार इत्यादी विषयांवर चर्चा झालेली आहे. तर या संघटनेने सुद्धा भारतीय अर्थकारणाला मोठ्या प्रमाणात गती देण्याचं काम केलेलं आहे. थोडक्यात विविध क्षेत्रातील
बदल हा मुद्दा पाहत असताना आपण नागरी विकासाच्या योजना पाहिल्या. जवाहरलाल नेहरू नागरी राष्ट्रीय पुनरुत्थान मिशन, सुवर्ण चतुष्कोन योजना, मेट्रो रेल्वे. त्यानंतर संपर्क साधनांमध्ये आपण टपाल खात्याची माहिती घेतली, स्पीड पोस्ट, या स्पीड पोस्टचं कामकाजही आपण पाहिलं. आणि त्यानंतर या ठिकाणी आपण अर्थक्षेत्रामध्ये जे बदल झाले त्यामधील स्वतंत्र निर्गुंतवणूक मंत्रालय स्थापन केलं सरकारने. उदारीकरणाच्या धोरणामधून सार्वजनिक क्षेत्रातून शासनाची गुंतवणूक काढून घेण्याच्या भूमिकेतून भारत सरकारने हे मंत्रालय स्थापन केले आहे. म्हणजे सरकारच्या मालकीचे उद्योग जे होते ते खाजगीकरण केलेलं आहे. त्याचं खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण, ज्याला जा या नावाने ओळखलं जातं. म्हणजे भारतीय उद्योगपती जे आहे त्यांनी परदेशातल्या कंपन्या विकत घेतल्या आणि त्या अतिशय दृढपणे या ठिकाणी चालवल्या. ते उद्योगधंदे जे आहे ते विकत घेऊन त्याचा विकास साधलेला आहे. त्यामुळं आपोआपच आपल्या देशाचा सुद्धा विकास होत आहे. आणि नंतर आपण पाहिलं की ब्रिक्स संघटना ही ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि साऊथ आफ्रिका या देशांनी पुढाकार घेऊन 2000 मध्ये ब्रिक्सची स्थापना केली. आणि या संघटनेने विशेष एकमेकांच्या सहकार्याने वैज्ञानिक सहकार्य, तंत्रज्ञान व नवोन्मेष, डिजिटल अर्थव्यवस्था, बहुराष्ट्रीय गुन्हेगारी, आर्थिक गैरव्यवहार आणि इत्यादी असे काही जे विषय त्यावरती चर्चा केलेली आहे. थोडक्यात बदलत्या भारताचा हा भाग पाहत असताना, ही क्षेत्र पाहत असताना आपल्या लक्षात येतं की झपाट्याने आता ह्या सर्व क्षेत्रामध्ये सुधारणा होत चाललेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर पुढचं जे क्षेत्र आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान, ते आपण पुढच्या तासाला पाहणार आहोत. धन्यवाद.